महाराष्ट्र हा जिजाऊंच्या संस्कारांचा, शिवरायांच्या विचारांचा, शंभूच्या पराक्रमाचा, शाहूंच्या पुरगम लढ्यांचा, बाबासाहेबांच्या लेखणीचा, कष्टकरी शेतकऱ्यांचा, दीन दुबळ्या दलितांचा आणि 105 हुतात्म्यांचा, दिल्लीच्या तख्ताला घाम फोडणाऱ्या जिगरबाज मावळ्यांचा माझा महाराष्ट्र, अशा या माझ्या महाराष्ट्राच्या मातृभूमीला मी शत शत नमन करते. मराठी भाषा म्हणजे नेमके काय, ती का बोलावी, ती का बोलली पाहिजे, का आली पाहिजे, काय संबंध आपल्या मराठीशी. तर जेव्हा लहान मूल जन्माला येते तेव्हा ते त्याच्या आईची भाषा बोलते आणि आपण जेव्हा जन्माला आलो तेव्हा याच आईची भाषा बोलू लागलो. आणि म्हणूनच असे म्हटले जाते की मराठी असे आमुची माय बोली. काय वर्णू माझी मराठी, ज्ञानेश्वरांनी रुजवली ती भाषा मराठी, शिवरायांनी टिकवली ती संस्कृती मराठी, संतांनी वाढवली तो वाघ मराठा आणि आमचा अभिमान म्हणजेच मराठा. अशा पद्धतीची वैभवशाली भाषा आपल्याला लाभली आहे. हिचं वैभव इतकं अगाध आहे की मराठीची ही गंगा प्राकृताच्या पर्वतातून निघाली, परंतु तिला तीर्थाचं स्वरूप ज्ञानेश्वरांनी आणले. आज 16 वर्षातील मुले सोशल मीडियाच्या अधीन गेलेले आहेत, पण माझ्या ज्ञानेश्वर माऊलींनी माझ्या मराठाची बोलू कौतुके, परी अमृतातही पैजा जिंके असे म्हणत मराठी भाषेला ज्ञानेश्वरीच्या स्वरूपात भाषा समृद्धीचा पाया रोवला. रामदासांनी मनाचे श्लोक आणि दासबोध यांचे लेखन याच भाषेत केले आणि लोकांना जगण्याचे, जीवनाचे मार्ग दाखवले. अहो काय नाही केलं मराठीने, सगळंच तर केलं या मराठीने. एक चर्चित कवी म्हणतात, माय मराठी तुझिया पायी तनमन धन मी वाही येले, माय मराठी तुझिया पायी तनमन धन मी वाही येले, तुझिया नामी तुझिया धामी अखंड रंगुनी राही येले, माय मराठी तुझियासाठी वात होऊन जळते मी, माय मराठी तुझ्यासाठी वात होऊन जळते मी, क्षणा क्षणाला कणा कणाला अखंड रंगुनी राहिले क्षणा. पण आज त्याच मराठीची काय अवस्था आहे बघा. आपल्याला कॅलेंडर, डिक्शनरी, मोबाईल, स्टाफ रूम, रिसेस, पीटी या व्यतिरिक्त 11:30, 12:15, 11:45, 2:30 हे शब्द मराठीत कळत नाही. खर तर आमच्या मनामनात दंगते मराठी, आमुच्या रगारगात रंगते मराठी, आमुच्या उरा उरात स्पंदते मराठी, आमुच्या नसा नसात नाचते मराठी, येथल्या नभांमधून वर्षते मराठी, येथल्या पिकांमधून डोलते मराठी, येथल्या चराचरातून नांदते